कसा ओबीसीचा प्रवाह एकनाथ शिंदे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब व खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष ही उत्तर या ठिकाणी प्रगती करत असताना आपल्याला या महाराष्ट्रानं उभ्या पाहिलेलं आहे. आणि देशामध्ये सांगायचं झालं तर ऑपरेशन टायगर 6 खासदार आले, सगळीकडे चर्चा झाली, देशभर पक्षाचं नाव झालं. 4थ्या नंबरचा पक्ष भागीदार या ठिकाणी आता आज केंद्रामध्ये असताना हे लोक इकडं का येऊ लागलेले आहेत, ज्याचा देखील विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना का भावा लागलेलं आहे? कारण त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची धडपड, तळमळ हेच खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचं जे विजयाचं गणित आहे ते त्यांचं काम आहे. आज आपण दुसरीकडे पाहत आहेत की उद्धव ठाकरे या ठिकाणी या राज्यामध्ये फिरत असताना ज्यावेळेला त्यांचे खासदार दुसरीकडे गेले त्यावेळेला त्यांना कुठेतरी जाग आलेली आहे. आणि त्यांच्या भाषणामधून ते काल त्यांनी वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस साहेबांवर कुठेतरी अन्याय या ठिकाणी होत आहे. केंद्रामधलं त्यांचं पंतप्रधान पद हे जाण्यासाठी एकनाथ शिंदे असतील, अमित शहा साहेब असतील, हे प्रयत्न करत आहेत असं ते काल त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी सांगितलं. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. 2014ला 5 वर्षे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे सरकार स्थापन झाल्यानंतर 2019ला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होते. पण आपण कुणाच्या पाठीत खंजर खुपसला. पवार साहेबाच्या गाडीमध्ये राऊतांना पाठवून कुणी मिलीभगत केली. आज तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आठवत आहेत, त्यावेळेला मुख्यमंत्री होताना तुम्ही का हव्यास दाखवला, याचं देखील उत्तर उभ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पाहिजे. संजय राऊत या ठिकाणी टीका करतात, एक दाऊद आणि सौ दाऊद आणि एक राऊत. दाऊदने या महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे? बॉम्बस्फोट केले, दादागिरी केली, अनेक गोष्टी या ठिकाणी या महाराष्ट्रात कायदा तोडून दाऊद इब्राहिमने काम केलेलं आहे. मग 100 दाऊद खर्च केल्यानंतर एक राऊत होतो का? मग राऊत म्हणताय की सगळ्या नेत्यांचा ओढा आमच्याकडे. मग अशात हाच प्रश्न आहे की आता ओबीसी समाजाचे राज्यातले किती नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून येणार आहे? या ठिकाणी ओबीसी समाजासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. आज पतोर या महाराष्ट्रामध्ये जो तळागाळातला समाज आहे, गुरव समाज असेल, वडर समाज असेल, वेगवेगळे महामंडळ काढण्याचं काम शिंदे साहेबांना अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण ते कुणाला देखील जमलं नाही. पण शिंदे साहेबांनी ओबीसीचे जवळजवळ 17 महामंडळ काढले आणि सगळ्याला न्याय देण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये ओबीसीचा ओढा सगळा शिंदे साहेबांकडे असेल याबद्दल तीळ मात्र शंका नाही.